आणि सोलापूर जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून सर्वदूर पाऊस पडतोय। जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस गेल्या आठवड्याभरात इथे पडला। त्यामुळे अर्थातच बळीराजा सुखावलेला आहे। खरीप पिकांसाठी या पावसाचा फायदा होणार आहे। एकीकडे हा पाऊस आनंद जरी देत असला तरी दुसरीकडे याच पावसाचा फटका सुद्धा शेतकऱ्यांना बसलाय। मोहोळ तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। द्राक्ष, डाळिंब, टरबूज, केळी या फळ पिकांना या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। मोहोळ तालुक्यातील कांधेरी गावातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना या पावसामुळे दुःख व्यक्त केलंय, कारण या शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय। दादासाहेब भोसले असं या शेतकऱ्याचं नाव आहे। दादासाहेब भोसलेंनी आपल्या शेतात 2.5 एकरांच्या शेतात 5 लाख रुपये खर्च करून एक्सपोर्ट दर्जाचं टरबूजाचं पीक घेतलं होतं। मात्र हे पीक आता जमीनदोस्त झालंय। धक्कादायक बाब म्हणजे टरबूजाचं पीक हे नुकसान भरपाईच्या निकषांमध्ये बसत नसल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा दावा संबंधित शेतकऱ्याचा आहे। शेतीत खरबुजाचं पीक केलं होतं। कोयनूर जातीचं आपलं खरबूज होतं आणि आपला एक 5 लाख रुपये खर्च आहे। तरी ह्या व्हरायटीला साधारण एक 50 ते 60 रुपये बाजार असते आणि माझा एक 40 टन माल आहे। एक आपण सरासरी एक 25 ते 30 रुपयाने जरी पकडला तरी 10 ते 12 लाख रुपयाचं माझं नुकसान आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।